पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संकल्पराव, आता खाकी वर्दीतला माणूस आहे तुमच्या बरोबर, काय होणार नाही, काळजी करू नका, आराम करा फक्त। बरं चला, तायडीला सोडवायचे ना, ती बिलं पिलं जरा बघतो आणि घरी घेऊन जात तिला। चला हा, घ्या काळजी संकल्पराव। हो सरकार। हो साहेब, आता सगळे गेलेत, आता खरं खरं सांगा, अर्जुननीच तुम्हाला मारलं ना? अय, दवाखान्यात अजून खाटा मोकळे आहेत, झोपायचे का? मला माहिती ते आता नाही म्हणते, पण 100% तूच मारलेले त्यांना। मला काय तुझा हात कळत नाही वे? ते बघ डोक्याला बघ किती लागले, त्या 2.5 किलोचा हात तुझा काय कळत नाही आम्हाला, तूच मारलेले त्यांना। चल बापू, त्या दिवशी आमच्याकडनं जरा आडवं तिडवं नाही नाही हो सरकार, आता ही काय जागा आहे काय सगळं बोलायची? नाही ते झालंच, पण बापू तुमच्या लेकीने मात्र आमचं डोळं उघडलं बरं का। खरंच तुमची लेक लय मोठी होणार। सरकार, माझी लेक आत्ताच माझ्या नजरेत लय मोठी आहे बघा। खरंय बापू, अपर्णा या ठिकाणी खूप मोठे होणार। बरं चला, बापू तुम्हाला कुठं सोडायचं? नाही नाही, राणी आणली क्या? बरं येतो मग। आलो चहा पिऊन। ए पुढं आलो जरा चहा मारून, कटाळा आला उभं राहून। अरे तुला माझ्या प्रोटेक्शनला ठेवलाय, तिकडे जरा पाठ खासती मगापासून, बघ बरं जरा काय पाठ खासती, पाठ खाजो जरा। अरे मग शिवानी खाजव की मग भीतीला। चल खाजो, चल लवकर। कुठे इथं का? खाली खाली। आधीच्या गावात काय केलं काय होतं असं? थोडं लांबून येऊन फोडलाय लोकांनी। नाही सांगा, नावं सांगा त्यांची, मग कारवाई करू ना आपण आपल्या लेवलला। सरकारी काम आहे, तुला नाही कळायचं? भूक लागली मला, जा काहीतरी घेऊन ये खायला, पळ। ज्यूस नाही तर फळे बिळे घेऊन ये, जा। आलो। आणि ऐक, तुला आता डबल ड्युटी करायची आहे, पोलिसाची पण पाहुण्याची पण। 48 रुपये। हा 48 रुपये देणार आहो। ते नारळ पाणीवाला आहे ना, आज सुट्टे द्या, ते नंतर किरकिर करतं म्हातारा ते। बया, काय हप्पीचं करू काय कळणं झालंय। कवाची गेली दुपारपासून, अजून पत्त्या नाही तिचा। दिप्या, तू बघ ना जाऊन कुठं गेली ती। अगं मम्मी, ती हॉस्पिटलला गेले की, मगाशी आलता ना अर्जुनचा फोन। तिला काय गरज आहे सगळ्या भानगडीत पडायची? हा, आता ते संकल्पराव जेवायला येतील, ती नाही म्हटल्यावर मग आधीच लय काय काय बोलून गेले दुपारी ते। पण आज तर तोच घेऊन गेला नो का तिला, तेव्हा अर्जुन। दिप्या, एक काम कर, तू फोन लावते अर्जुनला। अगं माझ्याकडे नाही त्याचा नंबर, येऊ दीदीचा फोन आहे। दिप्या, तुझ्याकडे खरंच फोन नंबर नाही त्याचा? हा, खोटं नाही बोलत तू? नाही, तुला बिले हाऊस आहे तुझ्या दीदीला वाचवायची म्हणून म्हणत्या। बघ माझ्याकडे आहे का नंबर? बापू आलं। अप्पी, अप्पे, अगं कुठं होतीस तू? तुला काय कळतं की नाही ग? हा, सुषमा, आम्ही दोघं पण होतो हॉस्पिटलला। तुम्ही कशाला गेलता नाही हॉस्पिटलमध्ये? तिला एक काही कळत नाही, तुम्ही बी तिच्या संग। सुषमा, ऐकून तरी घे, त्या ढोबळे साहेबांना संकल्परावांना कुणीतरी मारलंय, म्हणून मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो। काय? म्हणजे? अगं म्हणजे त्यांच्या घराजवळ त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला, म्हणून मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो। बापू, त्यांना लय लागले काय? जरा अंगावर जखमा आहेत, डॉक्टर म्हणले आजच्या दिवस तिथंच ठेवणार आहेत दवाखान्यात। अहो पण मग तिथं कोण आहे त्यांच्या सोबत? तुम्ही तरी थांबायचं ना मग। अगं अर्जुन आहे की, त्याची तर ड्युटीत लागली तिथं हॉस्पिटलला, तो आला म्हणून तर आम्ही दोघं निघालो। भैया, एवढ्या चांगल्या माणसाला असं का कोणी मारलं असेल? आता आपल्याला काय माहित सुषमा। आयुष्यपत नका, तर लय डेंजर भानगड झाली की। बरं मग त्यांच्या खाय प्यायचं काय? गडबडीत आम्ही विचारायचंच विसरून गेलो। आपे, त्याला डबा घेऊन जातो। नाही मम्मी, ऐक, मला आता अभ्यासाला बसायचंय, आता परीक्षा जवळ आल्या माझी। होय, दुपारी त्या अर्जुन बरोबर गेलीस तेव्हा नव्हती का तुझी परीक्षा, तुझा अभ्यास? हा, तेव्हा
विषय वेगळा होता. ती काय नाही आप्पे, डबा तूच घेऊन जायचंस, कळलं तुला? दुपारी तुला जाऊ नको म्हणत होते. तिथं अक्का, मी, ते संकल्पराव, आम्ही एवढे सगळे होतो, तरी मी त्या अर्जुन सोबत निर्लज्जासारखी गाडीत बसून निघून गेलीस, आहे का नाही? अगं मम्मी, त्या स्मिता कदम आहेत ना, त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. आणि ते सरकार म्हणले की यानंतर मी तिला कधीच कोंडून नाही घालणार. ते हे बी म्हणले की हे सगळं माझ्यामुळे त्यांना कळाले. वय अगं सुषमा, तिथं पण हिचं कौतुक करत होते. अहो काय तुम्ही बी काय कौतुक करायचं त्यात? इथं आपला माणूस आजारी पडलाय, त्याचं काय? आपला हा मग आपलाच. अगं आजवर काही कमी मदत केली त्यांनी आपल्याला, पण तुला कुठं काय त्याचं म्हणा. हे बघ आप्पे, एकतर त्यांच्या गावात कोण नाही, बिचारे एकटे राहत आहेत, मग आपल्याला मदत नको करायला त्यांना. हा सुषमा, एक काम कर, डबा माझ्याकडे दे, मी घेऊन जातो. नाही नाही नाही, डबा आप्पेच घेऊन जाईल, कळलं आप्पे? अगं आता बापू म्हणतायत की दे त्यांना डबा, ते जात आहेत ना. आप्पे तुला सांगून कळत नाही का ग? तुला मी अभ्यास करून देणार नाही. हा अगं मम्मी, आप्पे जाते मी, दे. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला स्वच्छतेची ग. नवराई माझी ना. डोबळे साहेब, ही पट्टी अशी का बांधली हो? अशी आडवी बांधायची ना हिरो सारखी, हे नवरी सारखं दिसते. घे बस की, वाचू दे ना. बर ते जाऊ द्या, मला सांगितलं नाही तुम्हाला कुणी फोडलं नक्की ते? एवढी काय घाई रे तुला? ड्युटी म्हणजे ड्युटी. पाणी घे जरा, डोकं दुखतंय माझं लय. सॉरी बर का, ते चुकून ठसका लागला मला आणि तुझ्या अंगावर पाणी उडत आहे. ते सांडलेलं पाणी पुसून घे की. अरे म्हणजे तूच घसरून पडशील रे. ड्युटी म्हणजे ड्युटी. मी तुला आधीच म्हणलं होतं ना ते पाणी पुसून घे म्हणून. शपथ, पाणी नाही पुसलं, पण तिला पडून कुठं दिलं मी? ड्युटी म्हणजे ड्युटी. हे डबा आणला होता, दोघांसाठी पण आणलंय, खाऊन घ्या. मी जाते घरी, मला अभ्यासाला बसायचंय. अपर्णा, तू माझ्यासाठी डबा घेऊन आलीस का? अजून काय पाहिजे नाही का? माझं तर पोटच भरलं बघ. मग मी खाऊन घेऊ का? मला लागली भूक, मी डबा संपून टाकतो. तुमचं पोट भरलंय ना? तो ते पाणी पुस आधी सांडलेलं. काय सांगितलं साहेब तुम्हाला मी? असली कामं नाही होत आपल्याकडनी, बिनकामाचं आहे ना मी. अपर्णा, तू बी कायस? अगं बस ना, बस बस, ये बस, इथं बस. ए मला बी भूक लागली. लागली का? या. आई ग, लय हातात कळी ती राव. अपर्णा, एवढा डबा उडून दे ना जरा. आई ग, हातानं चपातीचा घासच तोडता येत नाही ना, खाताच येत नाही मला. अपर्णा, तू भरवतेस का मला? नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नसेल ना तर भरव मला. तुला नको वाटत असेल तर मग राहू दे, नाही खात मी, राहीन उपाशीच मी, काय नाही. तसंही माझं कोण आहे म्हणायचं नाही का? द्या. ड्युटी म्हणजे ड्युटी. हल्ला कसा येऊ शकतो डोबळे साहेब? त्या डब्यात काय टाकला असेल तर, म्हणजे उंदीर बिंदीर मारायचं औषध टाकलं असेल आणि उंदीर मेला तर? साहेबांचं संरक्षण करता करता मला काहीतरी झालं ना तरी चालेल, पण मी साहेबांना काय होऊन देणार नाही. ह्याच आणलंय रे, तिनं आणलेला डबा आहे तो, त्याच्यात काय असणार आहे? असं कसं? मला रिस्कच घ्यायची नाही ना. तू दे अजून एक घास. नाही नाही नाही, अजून एक घासबीस काय नको, बाज आला एकच. एकच बस. अहो स्लो पॉइझनिंग असलं तर
हळू 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 होईल ना कार्यक्रम तुमचा. तू दे का? तुझे हात चांगलेत ना, तू खा की तुझं तुझं. हा मग डोबळे साहेब असं करू आपण. मी काय करतो, अख्खा डबा खातो, जरा आराम करतो फॅन खाली थोडा वेळ. अर्धा तास बघू आपण वाट. मला जर काय नाही झालं तर मग तुम्ही खा. आपल्या तुझ्या हाताला काय चव आहे. मी भरवतो की ताळगी. मला नाही बघ. मला आहे पण. रुपाली, हा माणसांना खायला दिलं का ग? हो, सरकार स्वतः घेऊन गेलेत. आई मी काय म्हणते, खीर करू का जरा? खीर कशाला? नाही म्हणजे हे म्हणत होते की आता घरात एवढं सगळं व्यवस्थित चाललंय आणि बरेच दिवस झालं आपण गोड पण काही केलं नाही, तर करू का थोडी? नको, राहू दे. म्हणजे बघू कधीतरी सणासुदीला करू. आई थोडी करते की. नको म्हणलं ना, राहू दे. काके कामात आहेस का? हा चालेल, सकाळची गडबड. तू जेवून घेतोस का? नाही नको, सकाळ सकाळ दुपारी खाली काहीतरी. पण मग तुझं किचन मध्ये काय काम होतं? अगं तेच म्हणलं, जरा किचनचा रिपोर्ट घ्यावा. किचन मध्ये सगळं ओकेच आहे भाऊजी, पण माझी धाकटी जाऊ आली ना एकदम ओके होईल. आई मी डबा देऊन आले ह्यांना. काय म्हणत तू? काके वहिनी म्हणले ते आता मनाव घेऊन आपण. म्हणजे आता झालं की सगळं नीट. सरकार शांत आले, आत्या बाहेर आली, आता आपण जाऊ ना त्यांच्या घरी बोलायला. अरे तू काय एकदम गुडघ्याला बाशिंगच बांधून बसलायस की. आता यांना काय झालं? ताडे ताडे, अगं थांब थांब ताडे. अगं इतकी वर्ष मी तुला त्रास दिलाय, कळतोय मला तू जरा. बरं राहिलं, मी नाही तुला खाऊ घालत, मी नाही बरवत तुला. अर्जुन पण खाऊन घे. अर्जुन जा तिला. आता बस 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 बसा तुम्ही. बस. वरण भात खाणार ना? आई मी निघतो. हा ये. अरे मी चाललो, चल तुला सोडतो, मी येतो. मी अर्जुन, रांगोळ झाली का तुझी? नाही काके, एवढं झालं की घेतो करून. बर. अगं रुपाली, जा त्याचं आंघोळीचं पाणी लावतो जा. बरं अर्जुन, तू काय म्हणत होतास? अगं हा काके, मी म्हणत होतो की आप्पीच्या घरी आता बोललं पाहिजे ना माझ्याबद्दल. अरे तू तर लयच उतावळा झालास की. तसं नाही, पण म्हणलं हाय लोहा गरम तर घेऊ हातोडा मारून. हा का ते आप्पी झालं ना सून म्हणून. हे बघ हा म्हणतीये, बघ अजून एक परमिशन मिळाली का नाही? नाही म्हणजे अरे पोरगी चांगलीच आहे, पण मी जरा ह्यांच्याशी पण बोलून घेते की. हा सरकारांचा काही विषय नाही, वाटलं तर मी घेतो बोलून. अरे नको नको, मी बोलते. हा अरे काय आहे म्हणजे पोरगी त्यांना पण चांगली वाटते, पण अरे पोरगी चांगली वाटणं आणि तिला सून म्हणून घरात आणणं ह्यात काही तर फरक असतो का नाही? अरे पोरगी सून म्हणून घरात आणायची म्हणजे मग जरा सगळं बाकीचं बघायला पाहिजे का नको? पदराला पदर जुळतोय का नाही, परत त्यांचं घर आपलं घर. अगं काके, यावेळी मला 200% कॉन्फिडन्स आहे, म्हणून तर म्हणतो मी सरकारशी बोलतो. अरे नको र, मी म्हणलं ना मी बोलते म्हणून, लवकरच बोलते मग तर झालं. नाही म्हणजे ते काय नाही म्हणणार नाही असं वाटतंय मला. मग आपण जाऊ की त्यांच्या घरी. हा आता कसं बोलली काके, लय भारी काम होईल. आत्या आता फक्त वरण भात नाही खायचा, लग्नाची लाडू खायचे, लाडू. लग्नामध्ये ना असं गपगुमान नाही बसायचं, मस्त थाटात बसायचं पैठणी घालून. झालं का देऊ अजून? अरे बास कर. बरं ठीक आहे, मी घेतो आवरून. भांग बी पडत नाही या पट्टीमुळे. मावशी आता काय काम आहे म्हातारीचं माझ्याकडे एवढं गडबडीत? हॅलो, हा मावशी बोल. अरे बंटी कुठं आहेस र?
हा घरीच आहे मावशी, बोल ना, काय म्हणतीस? अरे कशी आहे तुझी तब्येत आता, बरं आहेस का? हा बरी आहे आता तब्येत. काल आलो दवाखान्यातून. हे पट्ट्या बाकी आहेत फक्त आता. तुझ्या लग्नाचं कुठवर आलं? चाललंय मावशी, चाललंय. आई बाप तयार झालेत, पोरगी काय हा म्हणा ना. अरे बाबा मग कर की काय तर लवकर, त्या पोरीला लवकर तयार कर, नाही तर ती पोरगी हातची गेलीच म्हणून समज. अरे असं काय म्हणते मावशी? हा तिच्या बरं नाही करणार तर मग कोणा बरं करणार लग्न? काय तर अक्का बरं करू. अरे बाबा हसण्यावर नेऊ नको आयुष्य, काय तर हातपाय मार लवकर. चल ठेवते मी. म्हातारीला काय माया लागण्याची घाई झाली काय माहिती. नमस्कार, इन्स्पेक्टर अर्जुन कदम रिपोर्टिंग. संकल्प या ती काय म्हणते तब्येत? ड्युटीवर असलेल्या साहेबाला अरे तुला करतोय रे. तुझा का मित्र आहे काय? मी तू तर आपला पाहुणा आहे राव, मला काकी म्हणली म्हणून बोललो मी मित्रासारखं. ते घरी आपण घरीच आहे की तुझ्या तुमचं आमच्या. अरे तुम्हाला आवाज हवं कर ते सांगतोय. आलेला मला सॅल्यूट मारायचा, कळलं का? कळलं. अरे मग मार की. आल्याला म्हणला ना तू राव, आता मला येऊन किती वेळ झाला बघ की, 56 सेकंद झाले. 57, 58, 60, 1 मिनिट झाला. उद्यापासून आलो ना, एक कडक सॅल्यूट मारणार मग काम. आणि हे बघा आपल्याला ऑर्डर दिली ना की आपण फॉलो करतो म्हणजे करतोच. तू बाकीचा राहणार नको. सॅल्यूट मार, चल मार लवकर. एक नंबर. आता कसं अजून एक काम कर ना, ते तेवढे बुट घेईन माझे. मी हा तूच आण ना. पायात घाल ना. अरे ते मला लेस बांधता येत नाही ना, नाड्या बांधता येत बोटायचं. बांध ना. नाही देणार. काय म्हणला? देणार नाही. अरे आता साहेब म्हणून नाही, पाहुणा म्हणून विचारतोय. बांधणार का? नाही ना देणार. वर्दी होय ना मी. हा बरोबर आहे. नाही मन भवर उठे तन सिवर उठे जब आवे सिंघम शहनशाह. जब आवे शहनशाह. काय झालं? तुला काय वाटलं मला कळणार नाही? या गावातल्यांसारखा मला बेडा समजला काय? सरकारी अधिकारी आहे, सगळ्यांचे 7 बारे तोंडपाठ असतात. मला शहनशाह. तूच शहनशाह आहेस या आधी तुझ्या घरी सांगू का अपर्णाच्या घरी सांगू? मला वाटतं अपर्णाच्या घरीच सांग, म्हणजे बापू वगैरे त्यांच्या घरचे तुझ्या घरी जाऊन सांगते ना. डबल सांगायची गरज नाही काय, नाही का तुझ्या घरी सांगू आधी? डायरेक्ट घोडे निघत. शहनशाह. चल 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 बंद चल. रो हे काय? तुझ्यासारख्या माणसासमोर वर्दीत झुकून मला या वर्दीचा अपमान नाही करायचा. अयो मन भवर उठे तन सिवर उठे. बांध लवकर नाड्या. चल बांध लवकर. चल. ए शहनशाह, हीच तुझी लायकी आहे, कळलं ना? माझ्या समोर लायकीत राहायचं. नाड्या बांधून झालं ना, लगेच निघायचं. काय माझी होणारी बायको येणार आहे ना. साहेब येणार आहे काय? आली आहे. अरे अपर्णा
तू कवा आलीस? अगं ये बस नाही ते ये. अहो काय साहेब, तुमची होणारी बायको आली आणि तुम्ही इथनी वंटवणी शाळा हाकताय वे. येन बस. अहो जावा की वेलकम वेलकम करा. एवढा स्पोर्ट शूज घातलाय. तुम्हाला बरं आहे ना आता? हो मी बरा आहे. तुला पाहिलं आणि माझं जब सिर उठे के आवे ढोबळे.